नमस्कार. माझा आवाज येत असेल तर कुणीतरी कमेंट बॉक्स मध्ये आवाज येतोय म्हणून सांगा, म्हणजे आपल्याला सुरू करता येईल. आवाज येतोय? सिंधुजन अकादमीच्या वतीनं या व्याख्यानमालेचे 165वे पुष्प मी आज आपणासमोर ठेवत आहे. ही व्याख्यानमाला गेली वर्षभर झालं सिंधुजन अकादमीच्या फेसबुक पेजवर सुरू आहे. एकीकडे कोरोनाचा कालखंड असताना दुसरीकडे सलग 165 व्याख्यानांचं आयोजन करणं ही सोपी गोष्ट नाही. परंतु तरीही या सिंधुजन अकादमीच्या निमित्तानं डॉक्टर सुजित शिंदे, आमचे मित्र कॉम्रेड राजकुमार घोगरे, त्यांचे सर्व सहकारी महाराष्ट्रासाठी आणि जागतिक पातळीवर जो हा उपक्रम घेऊन आलेले आहे ती फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या व्याख्यानमालेमध्ये मी या मंडळींचं मुद्दाम स्वागत याच्यासाठी करतो आहे की सलग एखादी गोष्ट सातत्यानं राबवणं ही खूप सोपी गोष्ट नसते आणि ती या निमित्तानं होते आहे. याचं डॉक्युमेंटेशन होत आहे, याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे आणि पूर्ण भारतभर आणि नव्या अभ्यासकांना खूप सारे विषय या सिंधुजन अकादमीच्या निमित्तानं आपल्याला उपलब्ध होत आहे. आज मी आपणाशी संत साहित्याचे सांस्कृतिक आकलन या अनुषंगाने आपणाशी बोलणार आहे. हा विषय आपणासमोर ठेवण्यापूर्वी काही 2-3 महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा मला आपणाशी करणं अधिक महत्वाचं वाटतं. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा कोणत्याही साहित्याची चर्चा करतो तेव्हा साहित्य ही गोष्ट थेटपणे प्रबोधनाचं साधन नसते हे आपण सातत्यानं विसरत चाललेलो आहोत. विशेषतः संत साहित्याच्या संदर्भात आपण जी मांडणी करत आलो आहोत किंवा आपण जी चर्चा टीका प्रतिटीका किंवा साध प्रतिसाद या रूपानं करत आलो आहोत, तर यातला सगळ्यात महत्वाचा आणि अडचणीचा भाग असा आहे की संत साहित्याचं सामाजिक योगदान काय आहे, संत साहित्याची सांस्कृतिक भूमिका काय आहे, संत साहित्यानं वर्णव्यवस्थेला नकार दिला आहे काय, संत साहित्यानं जाती व्यवस्थेला नकार दिला आहे काय, संत साहित्याची उपयोगिता काय, असे अनेक प्रश्न संत साहित्याच्या संदर्भात उपस्थित केले जातात. परंतु मी माझ्या मांडणीच्या सुरुवातीलाच आपणाला हे स्पष्ट करू इच्छितो की मित्र हो, हे सगळे जे विषय आपण प्रश्न उपस्थित करतो आहोत यातले बहुतांशी प्रश्न गैरलागू आहेत. ते गैरलागू याच्यासाठी आहेत की मी जेव्हा संतांचं साहित्य असं म्हणतो आहे, जेव्हा वारकरी पंथाचं किंवा त्या काळात 11व्या ते 13व्या शतकामधलं किंवा थेट 16व्या 17व्या शतकापर्यंत आलेलं साहित्य असं जे म्हणतो आहे, तर ते साहित्य म्हणत असताना साहित्य ही गोष्ट आपल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या एका भूमिकेनं काही एक काम करत असतं, काही एक हस्तक्षेप करत असतं. तेवढ्यापुरती साहित्याची मर्यादा जर आपण मला वाटतं लक्षात घेतली तर काही प्रश्नांची नीट आणि नेमकी उत्तर आपल्याला सापडू शकतात. संत साहित्याच्या संदर्भात जेव्हा आपण असा विचार करायला लागतो तेव्हा याच एका महत्वाच्या प्रश्नावरती आपल्याला येऊन थांबायला पाहिजे. बऱ्याचदा आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जो एक चर्चात्मक वाद निर्माण झाला, त्या वादातून पुरोगामी आणि ब्राह्मणेतर या 2 चळवळींचा उदय झाला आणि या 2 चळवळींच्या उदयातून आम्ही पूर्णपणे परंपरा नाकारून एक नवी व्यवस्थेची मांडणी करतो आहोत या स्वरूपाची धारणा जेव्हा पुढे आले आणि या धारणेतून जेव्हा संत साहित्य तपासण्याची वेळ आली तेव्हा मात्र आपल्या असं लक्षात येतं की या सबंध संत साहित्याला नाकारण्याचा एक भूमिका
नाकारणारा एक वर्ग महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आपल्याला पाहावयास मिळतो. हा जो नाकारणारा वर्ग आहे, या नाकारणाऱ्या वर्गाशी बोलत असताना किंवा संत साहित्याचं आकलन मांडत असताना पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संत साहित्य नावाची गोष्ट कोणत्या टप्प्यावरती, कोणत्या पार्श्वभूमीवरती आणि कोणत्या हेतून जन्माला आली, हे 3 प्रश्न संत साहित्याच्या संदर्भात फार महत्वाचे. आणि मग या प्रश्नांच्या अनुषंगाने जेव्हा मी बोलायला लागेल तेव्हा आपल्याला संत साहित्याचं किंवा संतांच्या चळवळीचं एक अत्यंत नेमकं आणि मूलभूत आकलन आपल्याला व्हायला मदत होईल. आणि म्हणून संतांचं सांस्कृतिक आकलन असं जेव्हा मी म्हणतो आहे संत साहित्याचं, तेव्हा त्या आकलनाच्या पार्श्वभूमीवरती जात असताना आपल्याकडच्या भारतीय परंपरांचा आपल्याला किमान काही शोध घेता आला पाहिजे. तो शोध घेत असताना आपल्याला भारताच्या प्राचीन इतिहासापासून ते भारताच्या मध्ययुगीन इतिहासापर्यंत आपल्याला काही पानं चाळावी लागतात, काही इतिहास हुडकून पाहावा लागतो. आणि ही पानं चाळत असताना आपल्या भारतीय परंपरेमध्ये जी भारताची घडण होत आलेली आहे त्या घडणीमध्ये सातत्यानं राजकीय संस्थांचा आणि धार्मिक संस्थांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. म्हणजे आज जरी आपण भारत हे लोकशाही प्रधान राष्ट्र असं पण म्हणत असलो तरी आजच्या वर्तमान वास्तवापर्यंत आपल्या असं लक्षात येईल की धर्मकारण आणि राजकारण सातत्यानं हातात हात घालून काम करत आलेल्या व्यवस्था आहेत. आणि या 2 व्यवस्थांच्या एका मधल्या टप्प्यावरती ह्या सगळ्या चळवळी उभा राहिलेल्या आहेत. संतांची चळवळ असं म्हणत असताना, संत साहित्याचं सांस्कृतिक आकलन असं म्हणत असताना आपल्याला असं लक्षात येईल की प्राचीन भारतीय परंपरेतून जेव्हा आपण मध्ययुगाकडे येतो तेव्हा इसवी सणाच्या 5व्या शतकापूर्वी 5व्या शतकामध्ये ज्या जैन आणि बौद्ध परंपरा आपल्या देशामध्ये आकाराला आल्या आणि त्या जैन बौद्ध परंपरांनी जे हजारेक वर्ष या देशामध्ये सांस्कृतिक आणि मोठा धार्मिक लढा दिला, त्या लढ्यांच्या पिछाहाटीनंतर मध्ययुगाचा कालखंड सुरू होतो. आणि म्हणून हा मध्ययुगाचा कालखंड असं म्हणत असताना हा कालखंड इसवी सणाच्या 5व्या शतकापासून इसवी सणाच्या 12व्या शतकापर्यंत आणि तो पुढे 18व्या शतकापर्यंत आलेला आपल्याला दिसून येतो. इसवी सणापासून 5वं ते 12वं शतक असं मी याच्यासाठी म्हणतो आहे की या 5व्या शतकानंतर जी भारतामध्ये एक मोठी उलथापालथ झाली, त्या उलथापालथीमधलं अत्यंत महत्वाचं आकलन हे आहे की भारतामध्ये ज्या वेगानं वैदिक धर्माची पिछेहाट झाली त्या वेगानं त्या वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन करण्यासाठी शंकराचार्यानं जे वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन केलं आणि त्या पार्श्वभूमीवर जे जैन बौद्धांची पिछेहाट झाली त्या नेमक्या एका महत्वाच्या टप्प्यावरती भारतामध्ये भक्ती चळवळ नावाची चळवळ उदयाला आली. आणि ही भक्ती चळवळ आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. भक्ती चळवळीचा केंद्रबिंदू मात्र दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे गेलेला आहे. दक्षिण भारतामध्ये ही जी चळवळ सुरू झाली मित्रांनो, ही चळवळ साधारणपणे 8व्या शतकामध्ये ही चळवळ सुरू झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग ही चळवळ ज्यावेळेस आपण लक्षात घ्यायला लागतो तेव्हा या चळवळीचा विचार करताना आपल्याला दक्षिण भारताचा नीटपणे विचार करणं गरजेचं ठरतं. दक्षिण भारत जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा दक्षिण भारताचा इतिहास साधारणपणे तामिळ साहित्यापासून सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या दरम्यान ज्या मुस्लिमांच्या काही लढाया आपल्या भारतामध्ये झाल्या आणि या मुस्लिम आक्रमकांनी काश्मीरमध्ये जेव्हा काही हल्ले केले तेव्हा काश्मीर मधले अनेक काही विद्वान पंडित सरळ सरळ ते दक्षिण भारताकडे आगेकूच करत आले आणि दक्षिण भारतांच्या मध्ये त्यांनी आपल्या धार्मिक सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळामध्ये ते दक्षिण भारतामध्ये आल्यानंतर नदीच्या किनारी त्यांनी आपली वस्ती प्रस्थापित केली. पण या दरम्यान एक अत्यंत महत्वाची गोष्ट दक्षिण भारतामध्ये घडत होती आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा घडत होती. ती गोष्ट ही होती मित्रांनो,
की उत्तर भारतीय पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा ज्या वेगवेगळ्या सत्ता देशामध्ये गुप्त काळाच्या नंतर, ज्याला गुप्त काळाला सुवर्ण कालखंड असं म्हटलं जातं, त्या गुप्त काळाच्या नंतर महत्वाच्या 3 सत्ता या देशामध्ये राजसत्तेच्या केंद्रस्थानी आलेल्या दिसतात. त्यातली पाल एक सत्ता आहे, प्रतिहारांची एक सत्ता आहे आणि राष्ट्रकूटांची एक सत्ता आहे. या सत्तेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ही भक्ती चळवळ उदयाला आलेली दिसून येते. आणि मग हे सगळी ब्राह्मण मंडळी दक्षिणेमध्ये आल्यानंतर दक्षिण भारतामध्ये जे काही प्रतिहार राष्ट्रकूटांच्या सत्ता प्रस्थापित होत होत्या, या सत्ता प्रस्थापित करणाऱ्यांच्या मध्ये अनेक राजे शूद्र होते, अनेक राजे स्थानिक जाती जमातींच्या मधून, आदिवासींच्या मधून पुढे येत होते आणि त्यांच्या माध्यमातून ह्या सत्ता सगळ्या उभा राहत होत्या. आणि मग जेव्हा हे राजे झाले तेव्हा त्यांना क्षेत्रीयत्व बहाल करणं, तेव्हा त्यांना राजेपण बहाल करणं, या एका अत्यंत महत्वाच्या सांस्कृतिक आकलनाच्या पेचाच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या वैदिक परंपरेनं राजांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात जमिनी मिळवायला सुरुवात केली आणि दक्षिण भारतामध्ये जमीन दानाचं एक मोठं प्रकरण उदयास आलेलं आपल्याला दिसतं. आणि या जमीन दानामधूनच पुढच्या टप्प्यामध्ये सामंतशाहीचा उदय या भारतामध्ये झालेला दिसतो. सामंतशाही म्हणजे काय, तर राजानं थेट कर न गोळा करता राजानं काही लोकांना नेमायचं आणि त्या लोकांनी शेतकऱ्यांच्याकडून कर गोळा करून तो कर राजाला द्यायचा, ही पद्धती दक्षिण भारतामध्ये जन्माला आली. आणि या सामंतशाही प्रथेमधूनच मधल्या मध्ययुगीन कालखंडामध्ये एकेश्वरवाद निर्माण झाला आणि या एकेश्वरवादामध्येच आपल्या देशातल्या भक्ती चळवळीची बीज आपल्याला दडलेली दिसून येतात. ही भक्ती चळवळीची बीज आपण तपासत असताना आपल्याला असं लक्षात येईल की सुरुवातीच्या काळामध्ये जे पाल साम्राज्य भारतीय पार्श्वभूमीवर त्यांनी विशेषतः उत्तरेकडे होतं, तो गोपाळ समाजामधल्या एका मुलानं, की जो शूद्र समजला गेलेला होता, त्या एका सैनिकाच्या मुलानं हे राज्य उभं केलं आणि संबंध भारतभर उत्तर महाराष्ट्रापर्यंत त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केलेली दिसते. धर्मापाल नावाचा या पाल सत्तांच्या मधला महत्वाचा राजा होऊन गेला. याने ज्या काही मदती केलेल्या आहेत त्यातल्या महत्वाच्या नोंदी मी आपणासमोर ठेवतो. त्यातली महत्वाची नोंद आहे की याने नालंदा विद्यापीठाची पुनर्स्थापना करायला खूप मोठं सहकार्य केलं. जवळपास 1200 गावं नालंदा विद्यापीठाच्या पुनर्स्थापनेसाठी दान दिलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या राजाने विक्रमशिला विश्वविद्यालय निर्माण केलं की जे नालंदा इतकंच गुणवत्तापूर्ण होतं. या राजांच्या कालखंडामध्ये जैनांना आणि बौद्धांना विहार बांधायला आणि त्यांना सहकार्य केल्याच्या अनेक नोंदी सापडताना दिसतात. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही प्रतिहारांच्या सत्ता शोधायला लागता तेव्हा प्रतिहारांच्या सत्ता सुद्धा ज्या गुजरातच्या केंद्रस्थानी होत्या, हे सुद्धा पशुपालकच होते. आणि मग यांनी सुद्धा खूप मोठं काम करत असताना गोविंद तिसरा आणि अमोघ वर्ष हे या काळातले महत्वाचे राजे होते आणि यांनी सुद्धा या काळामध्ये जे काम केलेलं आहे ते काम मला वाटतं फार महत्वाचं आहे. आणि या प्रतिहारांच्या मध्ये राजा भोज नावाचा एक महत्वाचा राजा होऊन गेला की आजही कहा राजा भोज और कहा गंगूते या स्वरूपाची म्हण आजही आपल्यामध्ये प्रचलित असलेली दिसते. तर हे राजा भोजाच्या कारकिर्दीची एक अत्यंत महत्वाची नोंद मला आपल्या समोर ठेवायची आहे. आणि मग राष्ट्रकूट आणि हे चोल साम्राज्य जेव्हा मित्रांनो अस्तित्वात आलं, राष्ट्रकूटांचा कालखंड हा दक्षिण आणि महाराष्ट्राच्या दरम्यानचा होता आणि चोल साम्राज्य अस्तित्वात आल्यानंतर यांच्या काळात भक्ती आंदोलनानं खूप मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली दिसते आणि ती आघाडी आपल्यासाठी फार महत्वाची. भक्ती चळवळ असं म्हणत असताना जी दक्षिणेतून उत्तरेकडे आली, दक्षिणेमध्ये भक्ती चळवळ 8व्या शतकामध्ये सुरू झाली आणि उत्तरेकडे ती 14व्या शतकामध्ये कबीराच्या पर्यंत ती उलट्या दिशेनं प्रवास करत करत अधिक विकसित झालेली आपल्याला दिसून येते. या भक्ती चळवळीमध्ये 2 अत्यंत महत्वाचे संप्रदाय आहेत. त्यातला पहिला जो महत्वाचा संप्रदाय आहे तो शैव संप्रदाय आहे, दुसरा महत्वाचा संप्रदाय आहे तो वैष्णव संप्रदाय आहे आणि तिसरा महत्वाचा संप्रदाय आहे
तो शाक्त संप्रदाय आहे. हे 3 संप्रदाय आपल्या दृष्टीनं, विशेषतः संत साहित्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे. शैव संप्रदाय जो आकाराला आला, तो आकाराला येण्यामध्ये मित्रांनो रुद्र अग्नी या वैदिक देवता आणि लिंग ह्या अवैदिक देवतेतून एका शिवाच्या नव्या प्रतिमेचा जन्म झाला आणि मधल्या काळामध्ये शैव संप्रदाय जन्माला आला. हा संप्रदाय निर्माण होताना याच्यामध्ये वैदिक आणि अवैदिक अशा दोन्ही परंपरांचं मिश्रण झालेलं आपल्याला दिसतं आणि तो शैव संप्रदाय काश्मीर मधून या सगळ्या लोकांच्या बरोबर दक्षिण भारतामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच दरम्यान वैष्णव संप्रदाय की ज्याची परंपरा खूप मोठी आहे, हा वैष्णव संप्रदाय जन्माला आला की हा संप्रदाय विष्णू नारायण आणि वासुदेव कृष्ण यांच्या वैदिक आणि अवैदिकांच्या समन्वयातून जन्माला आलेला आपल्याला दिसून येतो. हा वैष्णव संप्रदाय म्हणजेच नंतरच्या काळातल्या संत साहित्याची वारकरी चळवळ आपल्याला दिसून येते. आणि तिसरा महत्वाचा संप्रदाय होता जो शाक्त संप्रदाय, की ज्या शाक्त संप्रदायाचा दुसरा राज्याभिषेक छत्रपती शिवरायांनी केलेला आपल्याला दिसून येतो. जी शाक्त परंपरा तंत्र परंपरा म्हणून आपल्या भारतीय परंपरेच्या लोकाचारवकाची परंपरा म्हणून सांगितली जाते. हा शाक्त संप्रदाय मातृदेवतांच्या तंत्राच्या पूजेमधून पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. या 3 संप्रदायांच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याकडं भक्ती चळवळ उदयाला आली. भक्ती चळवळीचा सामंतशाहीशी जो संबंध आला, तो काय संबंध आला तर एकेश्वरवाद नावाची गोष्ट जन्माला आली. त्याच्यातून एक परमेश्वर आणि असंख्य भक्त आणि मग त्या एका परमेश्वराचं आपण मनन करणं, त्याचं नामस्मरण करणं आणि त्याच्या प्रती आपला आदर व्यक्त करणं, ही सामंतशाहीची पद्धत भक्ती चळवळीमध्ये पण आलेली आपल्याला दिसून येते. आपण जेव्हा वैष्णव परंपरेकडं आपण थेट येतो, जी परंपरा वारकरी संप्रदायाशी जोडली गेलेली दिसते, तर या वैष्णव परंपरेचा संबंध हा साधारणपणे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सांगितला जातो. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये भागवत संप्रदाय निर्माण झाला. महाभारताच्या कालखंडामध्ये वैष्णवाचं आणि भागवतांचं मिश्रण झालं आणि महाभारताच्या नंतरच्या कालखंडामध्ये स्वतंत्रपणे वैष्णव संप्रदाय आकाराला आला. आणि हा वैष्णव संप्रदाय, ज्या वैष्णव संप्रदायाच्या निमित्तानं रामानुजाचार्यानं या भक्ती चळवळीला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. ही सगळी मांडणी मी आपणासमोर याच्यासाठी ठेवतो आहे की ही जी सगळी चळवळ आहे मित्रांनो, ती चळवळ आपल्यासाठी फार महत्वाची आहे. कारण मुळात भक्ती चळवळीचं जे उगमस्थान आहे, ते उगमस्थान शरद पाटील म्हणतायत त्या पद्धतीनं आर्यपूर्व कृषी परंपरेमध्ये आहे. आणि आर्यपूर्व कृषी परंपरा ही स्त्रीवादी मातृसत्ताक आणि स्त्री सत्ताक परंपरा आहे. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येईल की आजही भारतीय परंपरेमध्ये सणांचं जे महत्व आहे ते पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांच्या मध्ये अधिक आहे. आणि ह्या स्त्रियांना केंद्र असण्याचं मुख्य कारण आहे की भक्ती ही गोष्ट स्त्रियांच्याकडून आलेली आहे, आर्यपूर्व कृषी परंपरेतून आलेली आहे. आणि तिचा मुख्य धागा, मुख्य संदर्भ हा शेतीचा सुफलनाच्या विधीतून आलेला आहे. जमीन आणि बी यांच्या एकत्रीकरणातून जी नवनिर्मिती होते, त्या नवनिर्मितीतून जी परंपरा निर्माण झाली, ती परंपरा म्हणजे भक्ती परंपरा आहे. आणि या भक्ती परंपरेची सुरुवात ही आपल्याकडं दक्षिण भारतामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. चक्रधर सारखा महानुभाव पंथातला एक अत्यंत महत्वाचा विचारवंत संस्थापक हा अनेकदा तेलंगण कर्नाटकामध्ये फिरत राहिला. आणि मग तिथली जी अलवारांनी उभी केलेली संस्कृती होती, तिथली जी वैष्णवांनी आणि शैवांनी उभी केलेली ही जी भक्ती चळवळ होती, ती भक्ती चळवळ पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम मित्रांनो हे आपल्याकडं महानुभावांनी केलेलं. आता हे काम महानुभावांनी आपल्याकडं करत असताना मधल्या काळामध्ये एक अत्यंत महत्वाची चळवळ की जी आपण कधीच लक्षात घेतली नाही, ती चळवळ म्हणजे नाथ संप्रदायाची चळवळ होती, की ज्या चळवळीचा संबंध पुन्हा आपल्या वारकरी परंपरेशी असलेला दिसून येतो. ही नाथ संप्रदायाची जी चळवळ होती गोरक्षनाथाने उभी केलेली, या चळवळीनं थेटपणे वैदिक परंपरेला विरोध करून वर्णाश्रम धर्माला विरोध केलेला आहे, जाती व्यवस्थेला विरोध केलेला आहे.
वेगवेगळ्या शोषणाला विरोध करून समानतेची मांडणी करून पुरोहितशाहीला विरोध केलेला आहे. आणि म्हणून ही नाथपंथीय चळवळ आपल्या दृष्टीनं अधिक महत्वाची आहे. या चळवळीचं आणखीन एक महत्वाचं योगदान काय असेल तर या सगळ्या नाथपंथीयांच्या मध्ये वेगवेगळ्या जाती जमातींच्या मधल्या नाथांचा समावेश आहे. हे सगळे लोक देशभर जिथं जिथं गेले तिथल्याच बोली भाषेमध्ये त्यांनी आपलं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून या सगळ्या टप्प्यावरती जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला असं लक्षात येईल की शंकराचार्याच्या वैदिक पुनरुज्जीवनवादाला विरोध करताना सिद्ध सिद्धांत पद्धती नावाचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ नाथांनी लिहिला. आणि तो ग्रंथ मी याच्यासाठी आपल्या समोर ठेवतो आहे की मी आतापर्यंत जी सगळी मांडणी केलेली आहे या मांडणीच्या टप्प्यावरती आपण जेव्हा वारकरी चळवळीकडे येतो तेव्हा मित्रांनो या वारकरी चळवळीमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. वारकरी चळवळीमध्ये शैव आहेत, वारकरी चळवळीमध्ये वैष्णव आहेत, वारकरी चळवळीमध्ये नाथ संप्रदाय आहे आणि वारकरी चळवळीमध्ये शाक्त संप्रदाय सुद्धा आहे. या चार संप्रदायाच्या एका अत्यंत महत्वाच्या समन्वयातून 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या निमित्तानं ही चळवळ आपल्याकडं आकाराला आलेली दिसते. खर तर वारकरी संप्रदायापेक्षा अधिक समतावादी तत्वज्ञान महानुभावांनी सांगितलं, पण महानुभाव संप्रदाय वारकरी संप्रदायापेक्षा वेगानं मागे पडण्याची जी काही कारण आहेत त्या कारणामध्ये नाथ संप्रदायाच्या संन्यासी वृत्तीचं, नाथ संप्रदायाच्या हठयोगाचं आणि नाथ संप्रदायाच्या समाधी योगाचा काही एक भाग महानुभावांनी स्वीकारला. त्याचबरोबर महानुभाव यांनी आपलं साहित्य हे सांकेतिक लिपीमध्ये ठेवलं आणि चक्रधारांच्या नंतर महानुभाव लोकांनी ज्या वेगाने तडजोडी केल्या त्या तडजोडींमुळं हा संप्रदाय अधिक अधिक मागे पडत गेला असं महानुभाव साहित्याचे अत्यंत महत्वाचे अभ्यासक संशोधक V.B. कोलते यांनी ही मांडणी केलेली आहे. आणि म्हणून महानुभाव संप्रदाय मागे पडला आणि वारकरी संप्रदाय मात्र 12व्या शतकापासून ते तुकोबापर्यंत म्हणजे 17व्या-18व्या शतकापर्यंत हा सलग 450 वर्ष हा वारकरी संप्रदाय टिकून राहण्याची अत्यंत महत्वाची दोन कारणं आहेत की कर्नाटकामध्ये बसवेश्वरांनी जातीयांताचा लढा दिला, बसवेश्वरांनी समानतेची मांडणी केली, परंतु नंतरच्या काळामध्ये जातीयांताच्या लढ्यामध्ये जे बसवेश्वरांना पराभवाला सामोरं जावं लागलं ते एक वास्तव या वारकरी चळवळीतल्या लोकांच्या पुढे होतं. महानुभावाने ज्या वेगानं पिछाटीला सामोरं जावं लागलं तेही वास्तव या वारकरी चळवळींच्या समोर होतं. आणि म्हणून वारकरी चळवळीनं ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टी मधला मार्ग म्हणून ज्या निवडल्या होत्या त्या गोष्टी मित्रांनो अत्यंत महत्वाच्या होत्या. आणि म्हणून नामदेव ज्ञानेश्वर ते तुकाराम ही जी 500 वर्षांची चळवळ आहे ही चळवळ न्यायमूर्ती रानडे या चळवळीला राष्ट्रवादाच्या उभारणीची चळवळ असं म्हणतात. आणि मग राष्ट्रवादाच्या उभारणीची चळवळ असं म्हणत असताना आपल्याला हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे की राष्ट्रवाद ही संकल्पना जरी 11व्या-12व्या शतकामध्ये नसली तरी हॉक नावाच्या एका अत्यंत महत्वाच्या समाजशास्त्रज्ञानं कोणतीही चळवळ, राष्ट्रवादाची चळवळ, स्वराज्याची चळवळ उभी राहत असताना ती 3 टप्प्यांमधून आकाराला येत असते. ते 3 महत्वाचे टप्पे जे त्याने हॉक या समाजशास्त्रज्ञानं सांगितलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. ते 3 टप्पे असे आहेत की एक भाषिक आणि सांस्कृतिक चळवळ, दुसरा टप्पा असतो संप्रदायाची उभारणी आणि त्याच्या विस्ताराचा टप्पा असतो आणि तिसरा टप्पा असतो जन आंदोलन करून राष्ट्राच्या उभारणीची मागणी करणं. आणि नेमक्या या 3 टप्प्याच्या अनुषंगानं नामदेव ज्ञानेश्वर ते तुकाराम हा एक मोठा 400-450 वर्षांचा कालखंड या महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाच्या अनुषंगानं आकाराला आलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मित्रांनो की संत साहित्याचं सांस्कृतिक आकलन तपासत असताना ही सगळी भक्ती परंपरेची पार्श्वभूमी आणि हॉक समाजशास्त्रज्ञ जो सांगतो आहे त्या 3 टप्प्यांची पार्श्वभूमी जर आपण नजरेसमोर ठेवली तर आपल्याला असं लक्षात येईल की ही सगळी संतांची सांस्कृतिक जी चळवळ होती
ती एका अर्थानं या महाराष्ट्राला जडणघडणीसाठी अत्यंत महत्वाची चळवळ होती. कारण याच सगळ्या 400-450 वर्षांच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या सगळ्या कालखंडामध्ये मुस्लिमांच्या सत्ता देशभर निर्माण होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये यादवांच्या सत्तेच्या पाडावानंतर 12व्या शतकानंतर महाराष्ट्रामध्ये पण मुस्लिम सत्ता आलेल्या आहेत. अशा एका टप्प्यावरती नामदेव आणि ज्ञानेश्वरांचं नेतृत्व जन्माला येत आहे आणि ते नेतृत्व एका वेळी ब्राह्मण आहे आणि दुसऱ्या वेळी ते नेतृत्व मात्र आपल्याला असं लक्ष येईल की ते सिंपी समाजातला. हीच मुळात या सांस्कृतिक आकलनामधली अत्यंत महत्वाची घटना आहे. काय महत्वाची घटना आहे? संत ज्ञानेश्वर काय भूमिका घेत आहेत भाषिक पातळीवरची, ती भूमिका मी आपणासमोर ठेवतो. संत ज्ञानेश्वर आपलं सगळं वैदिक धर्माचं तत्वज्ञान मराठीमध्ये आणण्याचं पहिल्यांदा सगळ्यात मोठं बंडाचं काम करतायत, ती फार महत्वाची गोष्ट. आणि हे नुसतं बंडाचं काम करत नाहीत मित्रांनो, तर हे सगळं तत्वज्ञान मराठीमध्ये आणत असताना माझा मराठाची बोलू कवतुके अमृताती पैजाशी जिंके अशा स्वरूपाची जेव्हा भूमिका ते आपल्या समोर ठेवतात तेव्हा ती भूमिका आपण नीटपणे समजून घेणं मला वाटतं महत्वाचं आहे. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ऐशी अक्षर रसिके मिळविणं घेणे देणे सुखची विरी जगा हो देई असं जेव्हा संत ज्ञानेश्वर म्हणतात तेव्हा संत ज्ञानेश्वरांना अमृताशी पैजा जिंकणारी भाषा म्हणजे मराठी भाषा आहे हे ठणकावून संत ज्ञानेश्वर सांगतायत आणि सगळं तत्वज्ञान मित्रांनो मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. हे अत्यंत महत्वाचं त्या काळातलं सामाजिक सांस्कृतिक आणि मोठं धार्मिक कार्य संत ज्ञानेश्वरांनी करून ठेवलेलं दिसतं. त्यांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं जाणं असू दे, त्यांच्या बाकीच्या चरित्रात्मक तपशिलांपेक्षा मला हे महत्वाचं आहे की संतांच्या चळवळीमध्ये स्वतः ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे नाथपंथीयांची परंपरा सांगताना दिसतात आणि ज्ञानेश्वरांच्या मध्ये हे बऱ्यापैकी आपल्याला या नाथ संप्रदायाच्या अनेक खुणा ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये सातत्यानं दिसून येतात. त्यांचा हठयोग असेल, त्यांचं समाधीचं प्रकरण असेल किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं गुरु परंपरा सांगितलेल्या त्या गुरु परंपरेचं प्रकरण असेल, या तीनही गोष्टी नाथ संप्रदायाशी नातं सांगताना दिसतात. आणि म्हणून या पहिल्या टप्प्यावरती मित्रांनो संत ज्ञानेश्वरांनी ही एक महत्वाची वाङ्मयीन सांस्कृतिक भूमिका घेतली आणि याला सोबत घेऊन नामदेवांनी जाताना एकतरी ओवी अनुभवावी. याचा अर्थ काय आहे की ज्या काळामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कोणताही धर्म शिल्लक राहिला नव्हता, वैदिक धर्माने जे एक प्रचंड मोठ्या प्रमाणात दिशाहीन अवडंबर निर्माण केलं होतं, अशा एका दिशाहीन काळामध्ये केवळ भक्तीचा अत्यंत सोपा मार्ग नामदेवांनी सांगणं ही मला वाटतं आपल्या राष्ट्रीय चळवळीतली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट होती. नामदेवांचं कॉन्ट्रीब्युशन मित्रांनो काय आहे तर नामदेवांनी केवळ संतांची चरित्र लिहिली अशी नव्हे तर नामदेवांनी हा सगळा संत मेळा एकत्र केला आणि संत मेळा एकत्र करून नामदेवांनी सबंध देशभर भटकंती केलेली आहे. त्या काळामध्ये तीर्थांच्या ठिकाणी जाणं ही एक महत्वाची गोष्ट होती आणि सगळ्या तीर्थांना भेट देऊन ज्ञानेश्वरांना त्यांच्या भावंडांना घेऊन जाऊन नामदेवांनी एक मोठं भाषिक आणि सांस्कृतिक एक हत्यार एक पार्श्वभूमी म्हणून त्या काळात निर्माण करण्याचं मोठंच काम नामदेवांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग तो वारसा पुढे येताना संत एकनाथांसारख्या नाथांनी काय केलं तर ही चळवळ अधिक पुढे आणताना आपल्या भारतीय परंपरेतल्या आपल्या मराठी परंपरेतले जे काही लोक वाङ्मयीन प्रकार होते, गवळणी असतील, भारुड असतील, गण असतील, या सगळ्या प्रकारांचा वापर करून हे सगळं वैदिक तत्वज्ञान मराठीमध्ये आणत असताना केवळ या लोकांनी वैदिक तत्वज्ञानच मराठीमध्ये आणलं नाही तर वैष्णवांची भूमिका मांडत असताना या लोकांनी भाषिक पातळीवर जो विद्रोह केला त्या विद्रोहाचं शेवटचं टोक म्हणजे संत तुकाराम आहेत.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने म्हणणारे संत तुकाराम ज्या भाषिक पार्श्वभूमीवर सांस्कृतिक लढा देतात, तो लढा माझ्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर विचार केला तर या भाषिक पातळींच्यावरचं हे संतांचं योगदान फार महत्वाचं. सांस्कृतिक पातळीवर जेव्हा आपण विचार करायला लागतो, दुसऱ्या टप्प्यावरती जेव्हा ही चळवळ पुढे यायला लागते संत ज्ञानेश्वर नामदेवांच्या नंतर, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या सगळ्या संतांनी शाक्त परंपरेतल्या, नाथ परंपरेतल्या, शैव परंपरेतल्या समतेच्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन ही वारकरी चळवळ उभी केलेली आहे. कोणतं समतेचं तत्वज्ञान आहे तर या समतेच्या आणखीन एक महत्वाची गोष्ट समतेच्या तत्वज्ञानामधली की या वारकऱ्यांनी त्या काळातल्या मुस्लिम सत्तांना सामोरं जात असताना कोणताही एकच एक धर्मग्रंथ निर्माण केला नाही. हे यांचं अत्यंत महत्वाचं सांस्कृतिक योगदान आहे. कारण तो जर धर्मग्रंथ निर्माण केला असता तर कदाचित वेगळं सांस्कृतिक राजकारण या महाराष्ट्रामध्ये आकाराला आलं. आणि म्हणून यांनी धर्मग्रंथ तयार केला नाही, पण यांनी काय केलं तर या सगळ्या लोकांना सांस्कृतिक झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी म्हणून त्यांनी विठ्ठल हा देव स्वीकारला. मित्रांनो, विठ्ठलाला कानडावं विठ्ठलू कर्नाटको असं म्हणताना विठ्ठल हा कर्नाटकातून आलेला आहे. राचिम ढेरे यांनी विठ्ठलाचं नातं खंडोबाशी सांधण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजा ढालेंनी पण विठ्ठलाचं नातं खंडोबाशी आणि थेट बुद्धाशी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे आणि जो आपल्या संतांच्या साहित्यामध्ये सापडतो की हा तू विठ्ठल कर्नाटकचा आहे की महाराष्ट्राचा आहे, तर याचं एक उत्तर आहे की या दक्षिण पंथीय परंपरेतून भक्ती चळवळीतून हे विठ्ठलाचं एक रूपक आपल्याकडे निवडलं गेलं आणि या वैष्णव परंपरेमध्ये विठ्ठल येताना तो रुक्मिणीपती म्हणून आला, विठ्ठल येताना तो कृष्णाचं रूप म्हणून आला, विठ्ठल येताना तो खंडोबाचं रूपक म्हणून आला. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट काय तर कुठल्या तरी एका भक्त पुंडलिकाच्या आई वडिलांची सेवा पाहायला आलेला विठ्ठल हा तो सरळ सरळ विठ्ठल त्याच्याकडे वीट फेकतो आणि त्या विटेवरती विठ्ठल उभा राहतो. याचा दुसरा अर्थ मित्रांनो असा आहे की सेवा करणं, आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं हे विठ्ठलाच्या उभारणीमधलं पहिलं महत्वाचं लक्षण आहे. आणि दुसरं लक्षण असं आहे की रुक्मिणी विठ्ठलावर रुसून दिंडीरवाणात गेलेले आहे आणि तिचा शोध घेत घेत विठ्ठल तिची समजूत काढण्यासाठी आलेला आहे. तोही नवरा बायकोंचा अत्यंत महत्वाचा संदर्भ या विठ्ठलाच्या मूर्तीशी काळ्या रंगाशी जोडला गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून विठ्ठल निवडण्यामध्ये हे एक अत्यंत महत्वाचं समतेचं तत्व आहे. ही समता मित्रांनो नुसती या आई वडिलांच्या आणि पत्नीच्या किंवा नवरा बायकोंच्या संबंधापुरती मर्यादित राहत नाही, तर ही समता विठ्ठलाचं समचरणामध्ये उभं असणं आणि विठ्ठलानं कटेवरती हात देऊन उभं राहणं या दोन घटनांच्या मध्ये हे समतेचं तत्वज्ञान असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येईल की संत ज्ञानेश्वर ते चोखा महार आणि वेश्याच्या पर्यंत जनाबाई पर्यंत सगळ्या जाती धर्मातल्या स्त्रियांना आणि पुरुषांना संत पदापर्यंत जाता आलं. ही समतेची लढाई संतांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची होती. हे आपल्याला कधीही नाकारून चालणार नाही. त्याचं कारण आहे मित्रांनो की ज्या काळामध्ये धर्मव्यवस्था प्रधान होती त्या काळामध्ये हे सगळे संत समतेचं तत्वज्ञान सांगून एक प्रकारची आध्यात्मिक लोकशाही स्थापन करत होते. ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ही आध्यात्मिक लोकशाही काय होती तर एकादशी, आषाढी आणि कार्तिकी एकादशीला एकत्र येणं, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कीर्तन करणं आणि भगवा झेंडा प्रतीक म्हणून वापरणं. मित्रांनो, याचा दुसरा अर्थ आहे की पहिल्या पातळीवर आम्ही भाषिक चळवळ केली, भाषेचं महत्व प्रस्तुत केलं आणि दुसऱ्या पातळीवर सांस्कृतिक नेतृत्व करत असताना आपल्या संस्कृतीची काही महत्वाची प्रतीक निर्माण केली. आणि त्या महत्वाच्या प्रतीकामधलं एक प्रतीक म्हणजे तुमचा भगवा झेंडा आणि दुसरं प्रतीक म्हणजे वाळवंटात येऊन
समतेची गुढी उभी करायची, समतेचं तत्वज्ञान सांगायचं आणि त्या समतेचे तत्वज्ञान सांगत असताना तिथं कोणत्याही जातीला कोणत्याही वर्णाला स्थान द्यायचं नाही, या स्वरूपाचा जो एक अत्यंत महत्वाचा आग्रह या चळवळीमध्ये दिसून येतो, तो फार महत्वाचा. आता या आग्रहाबद्दल सांगत असताना आपल्याला असं लक्षात येईल की अनेकदा एक आक्षेप या लोकांच्यावरती घेतला जातो. तो आक्षेप काय आहे? तर तो आक्षेप असा आहे की संतांनी प्रत्यक्ष सामाजिक व्यवहारामध्ये जात मोडून काढली नाही, प्रत्यक्ष सामाजिक व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्थेला विरोध केला नाही. काळ आहे 12वं शतक, काळ आहे 14वं शतक, काळ आहे 17वं शतक. ज्या काळामध्ये जात आणि वर्ण व्यवस्था अत्यंत पक्की झाली होती, त्या काळामध्ये ही माणसं काम करतात. थोडस त्याच्या पाठीमागे गेलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्या गौतम बुद्धांनी या सबंध व्यवस्थेला नाकारायचा आणि समतेचं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला, त्या गौतम बुद्धांनी सुद्धा व्यावहारिक पातळीवर जाती व्यवस्थेच्या संदर्भात मौन पाळलेलं आहे. हे वास्तव आपण नीटपणे भारतीय सांस्कृतिक इतिहास समजून घेत असताना लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपण एखाद्या संतांच्यावर आक्षेप नोंदवत असताना संतांनी जे आपण काहीच केलं नाही, सामाजिक जीवनामध्ये संतांनी भूमिका घेतली नाही, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा या भूमिकेचा मागच्या 2,500-3,000 वर्षांचा पुरावा म्हणून आपल्याला वापरल्यानंतर लक्षात येतं की ही सांस्कृतिक आणि धार्मिक लढा खर तर त्या काळातला खूप महत्वाचा लढा होता. आणि या लढ्यामध्ये शेवटच्या टप्प्यावरती त्यांनी सरळ सरळ वेदांना चॅलेंज केलेलं आहे. वेदांचा तो अर्थ आम्हा शिठावा, येरांनी व्हावा भार माता माथा, असं जेव्हा संत तुकोबाराय म्हणतात, तेव्हा मित्रांनो आपण एक गोष्ट अत्यंत महत्वाची तुकाराम करताना दिसून येतात की तुकारामांच्यावर खुनी हल्ला झाला, तुकारामांना संपवण्यात आलं, तुकारामांच्यावर जात पंचायत भरून त्यांना वाळीत टाकण्याचे प्रयोग करण्यात आले. याचं कारण आहे की नामदेव ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला हा लढा तुकारामांच्या काळात कळसाला पोचलेला दिसतो आणि म्हणून तुकारामांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे जे सामोरं जावं लागणं आहे, या सामोरे जाण्यामध्ये जो संप्रदायाचा विस्तार जो केला गेला, तो विस्तार संत साहित्याच्या आणि संतांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. तो विस्तार काय आहे मित्रांनो? तर पंजाब पर्यंत याचा विस्तार केलेला आहे. मुस्लिम सुफी संतांचा समावेश वारकरी संप्रदायामध्ये झालेला आहे. आणि या वारकऱ्यांचं अत्यंत महत्वाचं दुसरं एक महत्वाचं तत्व जर काय असेल तर ते मधुरा भक्ती नावाची जी भक्तीची चळवळ एका नव्या रूपामध्ये संतांनी राबवलेली आहे. ती चळवळ मित्रांनो आज सुद्धा इतकी दिशादर्शक आहे. या चळवळीचं मधुरा भक्तीचं मुख्य तत्व काय आहे? तर भक्ताने स्वतःला प्रियकर मानायचं आणि परमेश्वराला स्वतःला प्रेयशी मानायचं आणि परमेश्वराला प्रियकर मानून परमेश्वराची आराधना करायची. ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट जरी आपल्याला नाविन्यपूर्ण वाटत असली तरी ही गोष्ट इतकी महत्वाची आहे की मी जे माग म्हणालो, मातृसत्ताक परंपरेतून तंत्र संप्रदाय शाक्त संप्रदाय पुढे आला. त्या जमिनीच्या आणि बियाण्याच्या एकत्रित मेलनातून नवांकुर जन्माला येणं, स्त्री आणि पुरुषांच्या एकत्र समागमातून नवी संतती जन्माला येणं, आणि हा समागम म्हणजे समतेचं प्रतीक, हा समागम म्हणजे समते निर्मितीचं प्रतीक, हा समागम म्हणजे शिवशक्तीचं मिलन, या स्वरूपाची मांडणी ज्ञानेश्वरांच्या तुम्हाला अमृतानुभव मध्ये सापडेल, ज्ञानेश्वरांच्या तुम्हाला दृष्टांतांमध्ये सापडेल आणि तुम्हाला मधुरा भक्तीमध्ये सुद्धा सापडेल. आजच्या काळामध्ये जे आपण अस्मितेचं राजकारण करतो आहोत, जे आपण एका वेगळ्या अर्थानं लैंगिक आणि बलात्काराच्या घटनांचं जे धार्मिक राजकारण केलं जात आहे, अशा एका अस्मितांच्या आणि विकृतीकरणाच्या टप्प्यावरती मला वाटतं संतांचा हा विचार मधुरा भक्तीचा इतका महत्वाचा आहे की तुम्ही संत ज्ञानेश्वरांचे दृष्टांत तुम्ही तपासून पहा, अमृतानुभवामधलं शिवशक्तीचं मिलन तपासून पहा, किंवा स्वतःला प्रियकर मानून प्रेयशी मानून प्रियकराची भक्ती करण्याचे हरिपाठाचे अभंगाचे
काही तुम्ही अन्वय अर्थ पहा, आपल्याला असं लक्षात येईल की मित्रांनो, या संतांनी केवळ आपल्याला समतेचं तत्वज्ञान दिलं नाही, या संतांनी आपलं दैनंदिन वर्तन कसं असावं याचा सुद्धा एक आदर्श वस्तुपाठ आपल्या समोर घालून दिलेला आहे. आणि म्हणून हे आंदोलन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरलेलं आंदोलन आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या परंपरेचा विस्तार करत असताना आपण जेव्हा या वारकरी चळवळीच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो, तेव्हा मित्रांनो आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या चळवळींनी जे जन आंदोलन उभं केलं, त्या जन आंदोलनाचा थेट रिझल्ट काय असेल तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची उभारणी हा राष्ट्रीय कार्यक्रम जो शहाजीराजांनी सुरू केला आणि शिवरायांनी अंमलात आणला, तर त्याचं हे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे या सगळ्या संतांचं जन आंदोलन. काय आंदोलन आहे आपल्याला लक्षात येईल की तुकारामांचं आणि शिवरायांचं कार्यक्षेत्र एक आहे. तुकारामांचे पायकांचे अभंग जर आपण पाहिले, तुकारामांच्या रचना जर आपण पाहिल्या, तर तुकाराम अनेक ठिकाणी आपल्याला एक गोष्ट सातत्यानं सांगताना दिसून येतील की तुकाराम शिवरायांच्या सोबत राहण्याचा संदेश सातत्यानं लोकांना देताना दिसून येतो. यातला मला एक एक खूप महत्वाचा एक छोटा पण या सांस्कृतिक आकलनामधला महत्वाचा संदर्भ आपल्या समोर ठेवायचा आहे की एकीकडं या सगळ्या संतांनी विठ्ठल हा मूर्त रूपात स्वीकारला, परंतु त्याच वेळी दुसऱ्या टप्प्यावरती तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे असं सांगत असताना विठ्ठल आहे असा मानावा, परंतु नाही असा तो जाणावा, या स्वरूपाची भूमिका या सगळ्या संतांनी सामान्य जनतेपुढे ठेवली. ही अत्यंत महत्वाची जन आंदोलनामधली आणि क्रांतिकारी गोष्ट आहे. त्याचं कारण आहे मित्रांनो की ज्ञानदेव, नामदेव ते तुकाराम या कुणीही तुमच्याकडं मूर्तीपूजेचा आग्रह धरलेला नाही. थेट जाऊन तुकोबा तर तीर्थी धोंडा पाणी देवर रोकडा सज्जनी असं सांगून तुम्ही तीर्थाला जाऊ नका असं जेव्हा तुकोबा म्हणतात आणि तरीही एकादशीला वाळवंटामध्ये सगळे एकत्र येतात, याचं कारण आहे की या जन आंदोलनाच्या महत्वाच्या दिशा या वारकऱ्यांनी सातत्यानं आपल्या सोबत बाळगलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या वारकरी चळवळींचा पहिला टप्पा हा सगुण साकार भक्तीचा आहे आणि तुम्ही प्रगल्भ अवस्थेकडे जाताना तो निर्गुण निराकार भक्तीचा आहे. आणि तो निर्गुण निराकार भक्तीचाच नुसता नव्हे तर तुम्ही फक्त नामस्मरण केलं आणि कपाळी गंधटिळा लावला तरी तुम्हाला परमेश्वर भेटू शकतो. इतकी क्रांतिकारी गोष्ट. ज्या काळात यज्ञ, ज्या काळात धर्म, ज्या काळात राजांना सुद्धा अधिकार नव्हते, अशा काळामध्ये इतकं सोपं तत्वज्ञान, इतकी समतेची मांडणी करणार हे जे संतांचं तत्वज्ञान आहे हे मला फार महत्वाचं वाटतं. आणि आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट मला आपणासमोर ठेवली पाहिजे. ती महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की या संतांनी आपणासमोर केवळ समतेची लढाई ठेवली नाही, केवळ निर्गुण निराकार भक्तीचं तत्वज्ञान ठेवलं नाही, तर या संतांनी आपला व्यवसाय निष्ठेनं करावा, आपलं कुटुंबाचं चारित्र्य किंवा कुटुंबाचा परिपालन निष्ठेनं करावं आणि मग बाकीच्या गोष्टी कराव्या. या स्वरूपाची मांडणी जी केलेली आहे ती माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आपल्या सगळ्याच संतांनी, गोरोबा कुंभार म्हणतात की चिखल तोडवा तुम्हाला विठ्ठल भेटेल, सावतोबा म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं म्हणणारा संत सावता आपल्या आरणचा, आमच्या टेंभुर्णी पासून 15 किलोमीटरवर आरण गाव आहे, त्यांच्या एका घटनेची नोंद आपण इथं करायला हवी की मराठवाड्यातून येणारा सगळा वारकऱ्यांचा वर्ग आरणला थांबायचा आणि आरण मध्ये मोठं कीर्तन व्हायचं आणि आरणच्या कीर्तनामध्ये संत सावतोबा सांगायचे की बाबा रे, तुम्ही विठ्ठलाला येण्याची गरज नाही, तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, तुमचा व्यवसाय प्रामाणिकपणे करा, तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे, तुम्हाला विठ्ठल भेटणार आहे. आणि हजारो लोक आरण मधूनच माघारी जायची. ही मला वाटतं परिवर्तनातली अत्यंत महत्वाची लढाई संत सावतोबाने सुरू केलेली दिसते. त्यांची एक घटना मुद्दा मी आपल्या समोर ठेवतो. त्यांच्या वडिलांनी
एक जमिनीचा तुकडा विकत घेतला होता आणि तो तुकडा गावाच्या कडेला सुपीक तुकडा होता आणि तो त्यांच्या भावकीतल्या काही लोकांना त्याची जमीन त्यांनी कसू नये असं वाटायचं, म्हणून मध्यरात्री कोणीतरी एक जणाने त्यांच्या शेताच्या बरोबर मध्यभागी झाडाच्या खाली एक दगड आणून मांडला, त्याला रंग दिला, त्याला शेंदूर फासला आणि तो म्हसोबा आहे आणि दुसऱ्या दिवसापासून त्या रानात त्या म्हसोबाची पूजा सुरू झाली. त्याच्यानंतर त्यांचे वडील सावतोबाचे असे म्हणायला लागले की बाबा रे, आता तिथं देव प्रकट झालेला आहे, ते देवालाच आपण देऊन टाकूया, आपल्याला जमीन कसायला नको. परंतु सावतोबांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर एके दिवशी पहाटेच सावतोबा उठले, टिकाव खोऱ्या पाठी घेतली आणि टिकाव खोऱ्या पाठी घेऊन तो मांडला गेलेला दगड त्यांनी उचलला, ओढ्यात नेऊन टाकला आणि जमीन कसायला सुरुवात केली. ही विद्रोहाची गोष्ट या संत परंपरेतच आपल्याला दिसून येते आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं लक्षात येईल की या सगळ्या मंडळींनी आपल्याकडं काय करून ठेवलेलं आहे, तर आपल्याकडं ही गोष्ट नोंद करून ठेवलेली आहे की संतांचं सांस्कृतिक आकलन समजून घेत असताना आपल्याला या सगळ्या परंपरांनी लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटच्या टप्प्याकडे मी येताना मी आपणाला एक महत्वाची नोंद आपणासमोर ठेवतो. संत तुकोबांच्या जाण्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांच्या बायका मुलांना देहू सोडून जावं लागलं आणि छत्रपती संभाजीराजांनी जेव्हा सत्ता हस्तगत केली तेव्हा संत तुकारामांचा नारायण नावाचा मुलगा संभाजीराजांना भेटायला गेला आणि त्याच्यानंतर संभाजीराजांनी त्या आपल्या मुलाला सगळी जमीन परत मिळवून दिली. केवळ जमीनच परत मिळवून दिली असं नव्हे, तर संत तुकोबाच्या नावानं पालखी देहू ते पंढरपूर काढायला परमिशन दिली आणि त्या पालखीचा खर्च छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वतःच्या तिजोरीतून त्या खर्चाची तरतूद करून ठेवलेली दिसते. तर हा एक यादवांच्या राजवटीपासून ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पर्यंतचा जो एक 500 वर्षांचा इतिहास आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास, तो इतिहास इतका महत्वाचा आहे आणि तो इतिहास घडवण्याचं काम सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त वारकऱ्यांनीच मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. वारकरी चळवळीनं आणि संत साहित्याने मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्याचं पुन्हा एक दुसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण आहे की छत्रपती शिवरायांनी ज्या सत्ता स्वराज्य उभं केलं, हे स्वराज्य मराठ्यांचं भारतभर असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून 18व्या शतकामध्ये जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा इंग्रजांनीच अशी नोंद करून ठेवलेली आहे की या देशामध्ये आता फक्त 2च सत्ता आहेत, त्यातली एक म्हणजे ब्रिटिशांची आणि दुसरी म्हणजे मराठ्यांची सत्ता. याचा दुसरा अर्थ असा मित्रांनो की मराठ्यांची सत्ता शेवटपर्यंत केवळ मुस्लिम सत्तांना विरोध करून स्वराज्याची उभारणी करत नव्हती, तर इंग्रजांना सुद्धा सातत्यानं तोंड देत होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये तुम्हाला हे अनेक संदर्भ सापडत जातील. परंतु या संत साहित्याच्या अनुषंगानं मी आपणाशी संवाद साधतो, त्यामुळं तिकडच्या तपशिलामध्ये जाणार नाही. परंतु जेव्हा 1818ला या देशामध्ये ब्रिटिशांचा एक छत्री अंमल सुरू झाला तेव्हा त्या अंमलाच्या पाठीमाग जे टिकवून ठेवण्याचं जे तत्वज्ञानाचं धोरण होतं, ते धोरण आणि स्वराज्याच्या उभारणीला जन आंदोलनाची ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम मित्रांनो या सगळ्या संतांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून जाता जाता मला या संतांचं सांस्कृतिक आकलन असं म्हणत असताना मी जे माझ्या मांडणीच्या सुरुवातीला जे म्हणालो की आपणाला संत साहित्याकडं साहित्य म्हणून पाहता आलं पाहिजे आणि ते कसं पाहायचं याच एक शेवटची मांडणी मी करतो आणि थांबतो. सांस्कृतिक आकलनामध्ये या सगळ्या भक्ती चळवळीचं काय योगदान आहे याच्याबद्दल तर आपण चर्चा केलीच, परंतु जेव्हा आपण वाङ्मयीन पातळीवरती येऊन विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की मराठी भाषा टिकवून ठेवण्याचं, मराठी भाषेचा विकास करण्याचं आणि मराठी भाषेला एक अत्यंत महत्वाचा दर्जा देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते काम संतांनी केलेलं आहे. जेव्हा एखादी भाषा साहित्याच्या केंद्रस्थानी येते तेव्हा तीच भाषा हळूहळू
राज्यकर्त्यांच्या सुद्धा केंद्रस्थानी येत असते. आणि म्हणून माझा मराठाची बोलू कौतुके म्हणणारे ज्ञानेश्वर असू देत, किंवा येणे गा माझी या म्हातारी या नागवतील असं म्हणणारा महानुभावांच्या मधला नागदेवाचार्य असो, आणि या सगळ्या चक्रधर आणि महानुभावांनी मराठीचं केलेलं समर्थन असो, या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला थेट छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला तपासता येतात. भाषिक आंदोलनाचं थेट उत्तर छत्रपती शिवरायांनी दिलेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये सगळा राज्यव्यवहार मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. राज्यव्यवहार कोशाची मराठीमध्ये निर्मिती केली. मित्रांनो, नुसती राज्यव्यवहार कोशाचीच मराठीमध्ये निर्मिती केली नाही, तर त्या राज्यव्यवहार कोशामध्ये वेगवेगळ्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलींचा सुद्धा समावेश असावा, असा आग्रह छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांनी धरलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही भाषिक चळवळ ही थेटपणे कार्यप्रवण झालेल्या राष्ट्र उभारणीच्या किंवा स्वराज्य उभारणीपर्यंत आलेली आपल्याला दिसून येते. दुसरी महत्वाची सांस्कृतिक जी भूमिका या संतांनी उभा केली होती, ब्राह्मण ते महार म्हणजे गावकुसातल्या गावाच्या केंद्रस्थानी राहणारा माणूस ते गावकुसाबाहेर राहणारा माणूस, हे ज्ञानेश्वर ते चोखोबा, हे जे तत्व संतांच्या सांस्कृतिक उभारणीमध्ये दिसतं, तेच तत्व तुम्हाला शिवरायांच्या सुद्धा संपूर्ण लढ्यामध्ये आणि त्यांच्या राजकीय उभारणीमध्ये आपल्याला दिसून येतं. ही नोंद आपल्यासाठी फार महत्वाची आहे. शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार होते, अनेक मुस्लिम बॉडीगार्ड होते. तीच गोष्ट वारकरी चळवळीमध्ये सुद्धा सुखी संतांच्या रूपानं आपल्याला प्रत्ययास येते. वारकऱ्यांच्या मध्ये सुद्धा अनेक मुस्लिम संत असे होते की ते जातीनं मुस्लिम होते, धर्मानं सॉरी मुस्लिम होते, परंतु त्यांना या विठोबाचं प्रचंड मोठं आकर्षण असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तोही एक धागा थेटपणे स्वराज्य निर्मितीपर्यंत आलेला दिसतो. तिसरा आणि महत्वाचा धागा वारकऱ्यांचा भगवा झेंडा, तो जो शिवरायांच्याकडे आलेला दिसतो, तर ते एक संस्कृतीचं प्रतीक, एक लढ्याचं प्रतीक. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हर हर महादेव ही जी शिवरायांची घोषणा होती मित्रांनो, ती घोषणा ही या देशातल्या मातृसत्ताक परंपरेतल्या लिंगोपासनेपासून मातृपूजेपर्यंत आलेल्या आणि त्याच्यातून आकाराला आलेल्या शिवाशी म्हणजेच महादेवाशी निगडीत आहे. आणि हा महादेव हा इथल्या शेतकऱ्यांचा देव आहे. ही एक चौथी आणि महत्वाची स्वराज्याच्या उभारणीशी थेट कनेक्ट असणारी गोष्ट. पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर या लोकांचं तत्वज्ञान ज्या सामान्यांसाठी होतं, त्या सामान्यांना हे जे सगळे सांगत होते की तुम्ही तुमचा व्यवसाय प्रामाणिकपणे करा, तरच तुम्ही उभे राहाल. तुम्ही समतेचं तत्वज्ञान किमान अध्यात्म पुरता आणा, तरच आपण नीटपणे उभे राहू. ही जी त्यांची भूमिका होती मित्रांनो, या भूमिकेला राजकीय पटलावरती एक वेगळं आणि व्यापक प्रारूप देताना संत तुकारामांनी जे कर्जमाफीचं प्रकरण केलं, संत तुकारामांनी दुष्काळ पडल्यानंतर आपल्याकडची कर्ज खत बुडवून नदीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, तीच भूमिका छत्रपती शिवरायांच्या राजनीतीमध्ये दिसते. तीच भूमिका छत्रपती संभाजीराजांच्या राजनीतीमध्ये दिसते. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या भूमिका आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे. तुकोबांना शिवरायांनी गुरु मानणं आणि तुकोबांना भेटण्यासाठी शिवरायांनी जाणं, तुकोबांची पालखी संभाजी महाराजांनी सुरू करणं, शिवरायांनी शेतकऱ्याच्या देठालाही हात लागू न देणं म्हणणं आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई मागी सतोबानी म्हणणं, याच्यामध्ये खूप जवळचा आणि महत्वाचा धागा आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. ज्या लोकांना जमीन नाही, ज्या लोकांना बैल नाही, अशा लोकांना जमीन देणं, अशा लोकांना बैल घेण्यासाठी सरकारी तिजोरीतून संभाजी महाराजांनी आर्थिक सहकार्य करणं, छत्रपती शिवरायांनी आर्थिक सहकार्य करणं आणि त्यांना नुसती बैल बारदाणा आणि शेतीच उपलब्ध करून देत नव्हते, तर त्यांना पहिली काही वर्ष शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद सुद्धा हे राजे करून देत होते. मला वाटतं हे जर आपण बारकाईनं आणि सूक्ष्मपणे पाहिलं
तर या चळवळीमधला अंतर्दुवा थेट आपल्याला शिवरायांच्या प्रत्येक घटनांच्या मध्ये कसा दिसून येतो याचं दर्शन आपल्याला घडेल. आणि शेवटचं महत्वाचं तत्व जे वारकरी परंपरेमध्ये आजही जपलं जातं, 10 वर्षाच्या मुलाच्या गळ्यात जर विणा असेल, कोणत्याही जाती धर्मातल्या माणसाच्या गळ्यात जर विणा असेल, तर ती विणा मला जेव्हा माझ्या गळ्यात घ्यायची असते, तेव्हा मी ज्याच्या गळ्यात विणा आहे तो मुलगा 10 वर्षाचा आहे, ती स्त्री आहे, तो कोणत्या जातीचा आहे हे कधीही पाहिलं जात नाही. जे ठेवलं गेलं आहे ते तत्वज्ञान फार महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शेवटची महत्वाची गोष्ट की मी आपणा पुढे ठेवतो आहे ती गोष्ट ही आहे की आत्ता जरी आपण काही वारी पाहिल्या तरी सुद्धा आपल्या असं लक्षात येईल, मी फार बारकाने निरीक्षण केलेलं आहे, मी वारीला सुद्धा स्वतः चालत गेलेलो आहे. आपण जे म्हणतो ना तत्वज्ञान तत्वज्ञान नाही किंवा समता नाही, तर मित्रांनो हे सगळं इथं असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि या एका महत्वाच्या मुद्द्याची नोंद मी केली पाहिजे की या वारकरी चळवळीमध्ये स्त्री पुरुषांच्या मध्ये फुगडीच्या निमित्तानं, वेगवेगळ्या सादरीकरणाच्या निमित्तानं जी समानता असते ती समानता सातत्यानं आपल्याकडं काम करताना दिसून येईल. आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर आपल्याला या सगळ्या परंपरेमधली एक वेगळी भूमिका आपल्याला सातत्यानं लक्षात येईल. आणि म्हणून हे संतांचं सांस्कृतिक आकलन आपण समजून घेतलं तर मला वाटतं आजच्या महाराष्ट्रातल्या अस्मितेच्या अनेक प्रश्नांची सुटका व्हायला मदत होईल, एवढी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. अवी